श्री साई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट ऐरोली सेक्टर 8 च्या वतीने श्री साई मंदिरात श्री रामनवमीचा उत्सव भव्य दिव्य स्वरूपात 3 दिवस साजरा करण्यात आला। पहिल्या दिवशी पारायण, दुसऱ्या दिवशी पालखी आणि तिसऱ्या दिवशी साई भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। ऐरोलीतील साई भक्तांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। श्री साई सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख मार्गदर्शक आणि सल्लागार विजय चौगले यांनी आपल्या कुटुंबासोबत श्री साईंची महाआरती केली। त्यानंतर साई भंडाऱ्यात देखील भक्तांसोबत महाप्रसादाचा लाभ घेतला। 3 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाच्या समारोपात सांस्कृतिक कार्यक्रम, यात नृत्य, गाणी सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले। श्री साईंच्या दर्शनाकरिता नवी मुंबईतील विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती। या प्रसंगी साई सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बिल्लारे आणि पदाधिकारी यांनी उपस्थित मान्यवरांचे श्री साईबाबांची शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले। ठाणे नवी मुंबईतून दरवर्षी शिर्डीला जाणाऱ्या पदयात्रेतील साई सेवकांचा देखील विशेष सत्कार, त्याचबरोबर नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाश शेट्टी आणि त्यांच्या कुटुंबियाचा सत्कार करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐरोली आणि परिसरातील आलेल्या साई भक्तांनी बाबांचे दर्शन घेऊन साई भंडाऱ्यातील प्रसादाचा लाभ घेतला। श्री साईबाबाच्या उत्सवाच्या विषयी बोलताना प्रमुख सल्लागार विजय चौगुले, चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक सुरेश बिल्लारे आणि स्थानिक भक्तगण महिलांनी आपले अनुभव ऐरोली वार्ताकडे व्यक्त केले। मी तर कधी मला स्वतःला श्रेय घेत नाही। इथं आमचं जो काय आमची जी संस्था आहे साई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, याच्या माध्यमातून आमचे जेवढे कार्यकर्ते ते कार्यकर्ते इथं कार्यरत असतात आणि एक या ठिकाणचं एक वेगळं वलय आहे। या भागाला, एक सेक्टर 8च्या भागाला हे साईबाबाचं मंदिर एक लोकांना एक वेगळं आत्मिक समाधान देऊन जाते आणि या साईबाबाच्या मंदिराचं वैशिष्ट्यच वेगळं आहे। त्याच्यामुळे हा इकडचा जो काय आज जी रामनवमीचा जो काय आमचा महोत्सव असतो, उत्सव असतो, त्या उत्सवाला सर्वजण म्हणजे मी तर बोलतो 10 असेल, 9 असेल, 8 असेल, 6 असेल, 7 सर्वच भक्त लोक या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी लाईनीमध्ये गरीब, श्रीमंत सर्व म्हणजे मनोभावे या महाप्रसादाचा ते लोक लाभ घेत असतात। याच्यामध्ये कुठंही नाही, मला तर वाटतं की हा रामनवमीचा जो दिवस असतो त्या दिवशी मला वाटतं का इथे एवढ्या संकुलामध्ये कधी कोणाच्या घरी चूल नसेल पेटत, कारण सर्वांना महाप्रसादच त्यांना सर्वांना सेवन करायचं असतं। ओम साईराम, सबका मालिक एक। श्री साई सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सबका मालिक एक हा मंत्र घेऊन गेल्या अनेक वर्षापासून या ऐरोली सेक्टर 8 येथे एक लिंबाचं झाड होतं आणि त्या लिंबाच्या झाडाखाली कचराचा डबा होता मोठा, तो आम्ही साफ केला आणि त्या ठिकाणी बाबांची मूर्ती बसवली। 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी साईबाबांचं मंदिर बांधलं आणि मंदिर बांधत असताना कुठल्याही समाजाचा, सर्व समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र घेऊन या सेक्टर 8मध्ये साईबाबांचं मंदिर बांधलं आणि 15 वर्ष सातत्यानं या मंदिराचे साईबाबांची आम्ही सेवा करत शिर्डीला पालखी घेऊन गेलो आणि पहिले 15 वर्ष पालखी आल्यानंतर या ठिकाणी साईबाबा भंडाऱ्याचं आम्ही आयोजन करतो। भंडाऱ्याचं आयोजन एवढ्यासाठीच असतं की मुंबई आणि ठाणे परिसरातील अनेक रहिवासी या ठिकाणी राहायला आले। हा कॉलनी परिसर आहे आणि प्रत्येकाची ओळख व्हावी, सगळ्या धर्माची लोक एकत्र यावे आणि लहान थोरांची प्रत्येकाची ओळख व्हावी, प्रत्येक कलाकाराला व्यासपीठ मिळावं, अशा उद्देशानं अनेक प्रोग्राम या ठिकाणी साई भंडाराच्या निमित्तानं आम्ही घेतो आणि हा साई भंडारा या ठिकाणी 15 वर्षापासून आम्ही साजरा करतो आहे। जवळजवळ 15 ते 20 हजार पब्लिक म्हणजे साई भक्त या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेत असतात आणि कुठल्याही राजकीय पक्ष एकत्र न करता सगळ्या लोकांना आम्ही एकत्र घेऊन हा भंडारा करत असतो। लहान थोर तुम्ही बघत असाल की हजारो नागरिक विभागातील या ठिकाणी येतात। साईबाबांचं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे। कालच साईबाबांची पालखीचं मिरवणूक या ठिकाणी मोठ्या उत्साहात होतो आणि आमच्या मंडळाचे जे मार्गदर्शक प्रमुख आदरणीय विजय चौगुले साहेब यांचं नेहमी सहकार्य असतं। त्यांचे चिरंजीव आमच्या विभागाचे नगरसेवक ममित चौगुले यांचं नेहमीच अन्नदान हे नेहमी करत असतात। हजारो लोकांना जे अन्नदान देतं हे त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळत असतं। अनेक कळत न कळत साई भक्त आम्हाला मदत करत असतात, त्यांच्यामुळेच हा मोठा कार्यक्रम उपस्थित असतो, नाही तर आमच्यासारखा सामान्य साई भक्त एवढा मोठा कार्यक्रम करू शकत नाही। मी स्वतः या विभागाचा अध्यक्ष जरी असलो साई सेवा चॅरिटेबल ट्रस्टचा, तरी 15 वर्ष मी सातत्यानं स्वतः खांद्यावर पालखी घेऊन शिर्डीला चालत असतो आणि त्या ठिकाणी चालत असताना
या ठिकाणी विभागातील सर्व साई भक्त घेऊन आम्ही चालत असतो आणि हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आम्ही पार पाडत असतो. आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी साई भक्तांना एवढीच विनंती करीत असेन की आपण या ठिकाणी या सर्वजणांनी साईंचं दर्शन घ्या आणि महाप्रसाद घ्या आणि सर्वांनी आपण एकत्र राहून हा विभाग आपला सर्वजण एकत्र राहून भक्तिमय आनंदमय वातावरणात करूया. 29 तारखेला मतदान आहे. आपण सर्वांनी आपण देशाचे नागरिक आहात आणि म्हणून मतदानाचा हक्क हा आपला हक्क आहे आणि म्हणून मी साई सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं या साई भंडाऱ्याच्या निमित्तानं मी लोकांना हात जोडून विनंती करेन की आपल्या देशासाठी आपल्या भारत देशासाठी उज्ज्वल भारतासाठी मतदान करा एवढीच विनंती करेन. ओम साईराम. गेल्या 14-15-16 वर्ष इथे शाही सेवा चॅरिटेबल ट्रस्ट वतीने शाही भंडारा आयोजित केला जातो. इथले सगळे लोक जे आमच्या एरियातले आजूबाजूचे आहेत, नुसते सेक्टर 8च नाही, सेक्टर 9-10 इथले सगळीच लोक ह्या साईडला शाही भंडारासाठी येतात आणि ही शाही सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे लोक इथून शिर्डीला पालखी घेऊन जातात आणि शिर्डीवरून पालखी घेऊन आल्यानंतर पूर्ण ऐरोलीमध्ये फिरवतात आणि ह्या दिवशी रामनवमीच्या दिवशी इथे शाही भंडारा मोठ्या थाटामाटात पार पाडतो आणि इथे आम्ही आमच्याच शेजारी पाजारी सर्व काही सहकुटुंबासहित आम्ही महिला इथे एकत्र येऊन शाही भंडाराचा चांगला लाभ घेतो आणि इथले शाही सेवा ट्रस्ट पण खूप चांगल्या पद्धतीने कार्य करते. आम्हा सगळ्यांना इथे ह्या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये शाही भंडारा घेताना खूप सारा आनंद होतो आणि ह्याच्या वतीने शाही भक्तांना देखील महाप्रसादाचा लाभ होतो. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी हजारो संख्येने उपस्थित साई भक्तांनी भंडाऱ्याचा लाभ घेतला. महिला, पुरुष, लहान मुले, मुली, ज्येष्ठ नागरिक यांनी शिस्त पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेतला. चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, सदस्य, नेत्रदीपक, आयोजनाबद्दल सल्लागार विजय चौगले, संस्थापक सुरेश बिल्लारे यांनी कौतुक केले. ऐरोलीतील ज्येष्ठ नगरसेवक साई भक्त M.K. मडवी, युवा नेता नगरसेवक चेतन नाईक, ट्रस्टचे सदस्य इंगळे यांनी ऐरोली वार्ताला आपले मनोगत व्यक्त केले. त्या श्री साई सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व नागरिकांना उदंड आयुष्य देव, पदाधिकाऱ्यांना उदंड आयुष्य देव आणि येणाऱ्या भविष्यामध्ये श्रीरामाचा झेंडा, भगवा झेंडा, साईबाबांचा भगवा झेंडा, त्याचबरोबर आई जगदंबेचा भगवा झेंडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचा भगवा झेंडा हा कायमस्वरूपी तलपट ठेवण्यासाठी महाराष्ट्रावर आणि या देशावर सर्वांनी त्या ठिकाणी या झेंड्याचं पावित्र्य राखून त्या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करावं असं मी आमच्या साईबाबा आणि रामभक्तांना सर्वांना या ठिकाणी विनम्र या ठिकाणी मी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट. आज माझ्या प्रभागात म्हणजे दरवर्षीच रामनवमीच्या निमित्त साधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात आपल्या प्रभागात साईबाबांचा भंडारा असतो. हे भंडाराचं रूपांतर संपूर्ण परिसरात जत्रेसारखं असतं. त्यामुळे ते परिसरात नागरिकांमध्ये एक चैतन्याचं वातावरण असतं. एक प्रत्येकांमध्ये एक श्रद्धा आणि जे असलेलं प्रेम या आजच्या दिवसात सगळं एक श्रद्धेने येऊन इथं बाबांचं दर्शन घेतात, बाबांचा महाप्रसाद घेतात. त्यामुळे इथं पूर्ण एक चैतन्यमय वातावरण आमच्या प्रभागात या दिवसाला एक मिळालेलं आहे. साई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट सेक्टर 8 ऐरोली आयोजित श्री साई भंडारा व श्री रामनवमी उत्सव वर्ष 2019 या 13व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम मी सर्व साई भक्तांचे इथे मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या या साई मंदिराचं हे 13वं वर्ष. या 13व्या वर्ष हा आम्ही उत्सव मोठ्या उत्साहाने सर्व साई भक्तांच्या अथक प्रयत्नाने व आमचे प्रमुख मार्गदर्शक माननीय विजय चौगले साहेब व या संस्थेचे आधारस्तंभ आणि अध्यक्ष श्री सुरेश बिल्लारे साहेब यांच्या मदतीने हा कार्यक्रम पार पडतो. या कार्यक्रमाला जवळजवळ 20 ते 22,000 भाविक साई दर्शनाला येतात आणि त्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतात. त्याचबरोबर हा कार्यक्रम 3 दिवस चालत असून पहिल्या दिवशी पारायणाने सुरुवात होऊन दुसऱ्या दिवशी साई पालखी, त्या साई पालखीला देखील मोठ्या उत्साहात प्रचंड भाविक त्या साई पालखीला उपस्थित असतात. संपूर्ण ऐरोली परिसरात ही पालखी फिरते. त्याला अनेक भाविक ज्यांना या मंदिरात येणं शक्य नसतं ते तिथे येऊन दर्शन घेतात. त्यानंतर आजचा दिवस आहे साई भंडाऱ्याचा. या दिवशी हजारो भक्त साई भंडाऱ्यासाठी येतातच आणि त्याचबरोबर साई भजनाचा अतिशय सुंदर कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला असतो. त्या कार्यक्रमाला देखील भाविक येतात, उपस्थित राहून त्या पूर्ण भजनाचा आनंद घेतात आणि या सर्व भाविकांच्या उत्साहामुळे, आमच्या सर्व साई भक्तांच्या प्रयत्नांमुळे व प्रमुख
मार्गदर्शकांमुळे हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या इथे पार पडतो. तर मी पुन्हा एकदा आमच्या श्री साई सेवा चॅरिटेबलच्या संपूर्ण टीमतर्फे सर्व साई भक्तांचे, सर्व मार्गदर्शकांचे आणि आम्हाला हा कार्यक्रम पूर्णपणे पार पाडण्यासाठी जे जे सहकार्य करतात त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. ओम साईराम.